हॅलो, मी मनीषा आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचं खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, काल मी साबुदाणा आणि बटाट्याचे पापड बनवले. एवढे खुशखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे असे खमंग असे पापड झाले. म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करू. तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. चांगल्या क्वालिटीचा साबुदाणा घ्यायचा आणि बघा या पद्धतीने गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला छानपैकी हे भाजून घ्यायचे आहे. जोपर्यंत हा साबुदाणा दाताखाली टाकल्यानंतर असा छान असा दाबला जात नाही किंवा एकदम असा कुरकुरीत लागत नाही, तोपर्यंत आपल्याला हा छान भाजायचा आहे. हलकासा रंग बदलेपर्यंत खरपूस असे साबुदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. तर सर्व साबुदाणे मी असे या पद्धतीने गॅसच्या कमी फ्लेमवरती भाजून घेतले. तर बघा याचा असा रंग बदलला आहे, थोडासा हलकासा तांबूस झाला आहे आणि छान हा साबुदाणा फुलून मोठा झाला आहे. तर हा थोडा थंड केला मी आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक असं त्याचं पीठ मी वाटून घेतलेलं आहे. तर पीठ आपल्याला जितकं बारीक दळता येईल तितकं बारीक आपल्याला हे दळायचं आहे. आणि बघा या पद्धतीने तर दळून मी पुन्हा चाळणीच्या साह्याने असं चाळून घेतलं पीठ, म्हणजे एखादा अर्धा जर त्यामध्ये साबुदाण्याचा तुकडा राहिला तर तो वरती राहील. तर बघा या पद्धतीने मी छानपैकी असं हे पीठ आता चाळून घेतलेलं आहे आणि साबुदाणा बटाटा पापडीसाठीचं जे पीठ आहे साबुदाण्याचं ते मस्तपैकी असं तयार झालेलं आहे. आता आपण पुढे काय करायचं ते मी सांगते. तर इथे मी अर्धा किलो साबुदाण्यासाठी बरोबर 2 किलो बटाट्याचा वापर केलेला आहे. हो मैत्रिणींनो, आपल्याला हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे बटाट्याच्या पापड्यांसाठी. तर 2 किलो बटाटे घ्यायचे आहे. तर बटाट्यामध्ये मी उकडताना मीठ घातलं आहे आणि कुकरला 4 ते 5 शिट्ट्या घेऊन एकदम मऊसूत हे बटाटे उकडून घेतलीत. तर बटाटे आपल्याला एकदम मऊसूत छान असे उकडून घ्यायचे आहेत आणि किसणीच्या साह्याने बारीक किसून घ्यायचे. तर इथे मी हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या दोन्ही पण घेतलेल्या आहेत. 4-5 हिरव्या मिरच्या आणि 4-5 लाल मिरच्या. तर तुम्ही एकतर हिरव्या मिरच्या किंवा लाल मिरच्या पण घालू शकता, पण हे पापड दिसायला ना खूप सुंदर दिसतात म्हणून मी दोन्ही पण मिरच्यांचा इथं वापर केलेला आहे आणि टेस्ट पण खूप छान येते. तर किसलेला बटाटा आणि जे पीठ दळून घेतलं आहे मी साबुदाण्याचं, हे मी एकत्र केलं. त्यावरती दोन्ही मिरच्या ज्या दळलेल्या होत्या त्याची पेस्ट टाकली. चवीनुसार मीठ घातलं, तर मी 2 चमचे मीठ घातलं आहे आणि साधारणपणे एक पोह्यांचा चमचा इथे मी जिरे घातलेले आहेत. तर तुम्हाला आवडत असतील तेवढे तुम्ही कमी जास्त प्रमाणात जिरे घालू शकता किंवा नाही घातले तरी पण चालतील, पण जिऱ्यांनी पापड खूप खुसखुशीत खमंग लागतात मस्त. तर आता मी जिरे वगैरे सर्व घालून हे बघा या पद्धतीने मिक्स करून घेत आहे. तर हे आपल्याला इतकं छान असं मिक्स करायचं आहे, कारण साबुदाणा जो आहे याचा जो गुणधर्म आहे हा फुलणे आहे, त्यामुळे तो आता फुलतो. तर त्यासाठी आपल्याला इथे जवळजवळ 1 ग्लास पाणी, बघा हा मी एवढा ग्लास घेतलेला आहे, हे कोमट करून घ्यायचं आहे किंवा गरम करायचं आहे हाताला सोसवेल इतपत. तर आपल्याला पाणी हे गरम किंवा कोमटच करायचं आहे मैत्रिणींनो, थंड पाण्याचा वापर करायचा नाही. आणि इथे छानपैकी असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर जसं जसं आपण हे पीठ मळतो तसं तसं साबुदाणा हा फुलत राहतो. तर बघा या पद्धतीने एकदम छान असं आपल्याला हे व्यवस्थित असं स्मूथ करायचं हे पीठ. जेवढं 1 ग्लास पाणी आहे तेवढं पण मी इथे वापरलेलं आहे. तर या पद्धतीने थोडा वेळ लागतो, पण 7 ते 8 मिनिट आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळायचं आहे, जेणेकरून जी साबुदाण्याची जी पावडर आहे ती पूर्णपणे बटाट्यामध्ये आपल्याला मिक्स करायची आहे, कोरडं राहता कामा नये. तर बघा या पद्धतीने एकदम स्मूथ असा डो मी याचा बनवून घेतलेला आहे. तर बघा एवढं पाणी उरलं आहे, थोडंसं 2 ते 3 चमचे पाणी उरलेलं आहे, एवढं पाणी याला लागलेलं आहे. तर साबुदाणा काही काही जास्त फुलतो, काही कमी फुलतो, त्यानुसार पाण्याचं प्रमाण हे थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. तर बघा मी थोडंसं तोडून बघितलं तर याचा गोळा तयार होतो आहे, म्हणजे हे छानपैकी असं तयार झालेले. तर आता आपण याला वाफ देऊन घ्यायची आहे. तर मी इथे कुकरमध्ये याला वाफ देऊन घेणार आहे. तर या पद्धतीने असं एक पातेलं घेतलं मी आणि त्यामध्ये हे बघा कुकरमध्ये अशी खाली रिंग ठेवली आणि त्यावरती हे पातेलं मी आता ठेवून देणार आहे. तर कुकरमध्ये वाफ दिल्याने ना आपला गॅस पण वाचतो, म्हणजे जास्त काही गॅस लागत नाही. तर साधारणपणे 10 ते 15 मिनिटातच हे छानपैकी पीठ वाफवून येतं. तर मी 3 ते 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे आणि छानपैकी दणदणीत अशी वाफ आपल्याला या पिठाला द्यायची आहे. तर मैत्रिणींनो, हे जे साबुदाण्याचे पापड आहेत हे फुलतात का? तर आपण जर वाफ छान दिली, हे पीठ जर छानपैकी शिजलं तरच हे पापड छान फुलतात. कच्चं पीठ राहता कामा नये. तर मी छानपैकी बघा आतमध्ये आपल्याला पूर्ण असं बघायचं आहे हे शिजलं आहे का. एकदम ट्रान्सपरंट असा कलर याला आलेला आहे, म्हणजे हे परफेक्ट शिजलेलं आहे.
बघा. आणि मध्ये पण हे कच्चं राहता कामा नये. वाफ म्हणजे काढायचं आपल्याला घाई करायची नाही. छानपैकी अशी याला वाफ द्यायची आहे. तर बघा आतपर्यंत मस्त हे पीठ खालपर्यंत शिजलेलं आहे. तर मी दोन्ही गोळे 2 कुकरमध्ये छानपैकी वाफवून घेतले आणि आता हे पुन्हा मी हाताने असं मिक्स करून घेणार आहे. बघा पातेल्याला पण अजिबातच चिटकलेलं नाही पीठ. तर आता हाताला थोडंसं तेल लावायचं. हे पीठ जर छानपैकी शिजलं ना, तर आपल्याला तेल पण लागत नाही. जास्त तेलसुद्धा लागत नाही या पापडांना आणि एकदम मस्त असे एकदम कमी तेलात मला फार तर पूर्ण पापडाला 2च चमचे तेल लागलेलं आहे. तर बघा मी हाताला थोडंसं तेल लावून हे छानपैकी आणि आता इथं आपण जे पीठ मळतोय ना, हेच पीठ आपल्याला मळायची जास्त अशी मेहनत घ्यायची. तर जेवढं तुम्ही छान हे पीठ असे मळाल ना जोर देऊन छानपैकी, तेवढे आपले पापड हे तेलात टाकल्यानंतर एकदम छान असे फुलतात आणि मस्त होतात. तर बघा या पद्धतीने सर्व पीठ मी असं मळून घेतलं आणि मला जेवढं पाहिजे तेवढं घेतलं. आता पीठ थोडंसं थंड झालं आहे, तर मी एका कॅरी बॅगमध्ये हे भरून ठेवणार आहे आणि लागता लागता आपल्याला याच्या लाट्या बनवून घ्यायच्या आहेत. तर बघा या पद्धतीने मी पुन्हा हे पीठ थोडंसं असं मळून घेतलं. थोडं गरम आहे, हाताला सोसवल इतपत आपल्याला हे असं किंचित तेलाचा हात लावायचा आणि या पद्धतीने पुन्हा असं मॅश करून घ्यायचं छानपैकी. तर आपल्याला इथेच अशा लाट्या बनवून घ्यायच्या आहेत. तर मी गोल गोल अशा ह्या पेढ्याच्या आकाराच्या लाट्या बनवून घेणार आहे. तर जसं पाहिजे तसं आपल्याला कॅरीबॅगमधून पीठ काढायचं आहे आणि लाट्या बनवायच्या आहे. तर या पद्धतीने मी छानपैकी अशा तुम्हाला लहान मोठा कसा पापड बनवायचा आहे तर त्या पद्धतीने लाट्या बनवून घ्यायच्या. तर मला थोडे मोठेच पापड आवडतात म्हणून मी थोड्याशा लाट्या ह्या मोठ्याच बनवलेल्या आहेत. तर या पद्धतीने मी सर्व लाट्या या पेढ्याच्या आकाराच्या छानपैकी बनवून घेतलेल्या आहे. तर बघा एकदाच मी तेलाचा हात लावलेला आहे. पुन्हा आपल्याला पीठ जर छान शिजलं ना, अजिबात हाताला लटकत नाही, तेल पण जास्त लागत नाही. तर या पद्धतीने सर्व गोळे मी आता बनवून घेतलेले आहेत. तर इथे मी पुरी मेकरचा वापर करणार आहे पापड बनवण्यासाठी. तर हे पुरी मेकर पाहिजेच घरामध्ये. आपण असं पापड वगैरे बनवलं एकदम झटपट होतं. तुम्ही एकटीने जरी असाल ना, तरी पण खूप झटपट हे पापड होतात किंवा तुम्ही लाटण्याने पण लाटू शकता. तर इथे मी कागदाला थोडंसं तेल लावलं आणि बघा या पद्धतीने दोन्ही बाजूने आपल्याला छानपैकी असं हे प्रेस करून घ्यायचं आहे. तर एकदम मोठा असा हा पापड झालेला आहे. तर बघा वाळून हे छोटे होतात आणि तळल्यानंतर पुन्हा असा छानपैकी हा पापड तेलामध्ये खुलतो आणि मस्त असे हे गोल गरगरीत पापड झालेले आहे. तर जवळजवळ 5-6 मी कागद असे गोल आकारामध्ये कापून घेतलेले आहेत. म्हणजे आपल्याला जास्त उठबस होत नाही. जर तुम्ही एकट्याने असाल ना, तर अशा पद्धतीने गोलाकार कागद जास्त कापून घ्यायचे आणि या पद्धतीने 5-6 पापड बनवून घ्यायचे. मग एकदाच उठून आपण असे वाळत घालू शकतो. तर बघा या पद्धतीने तर छानपैकी असे पातळ मस्त झटपट हे पापड तयार होतात. तर मला एकटीला हे पापड बनवायला 1.5 ते 2 तास लागलेले आहेत. त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. तर एकदम निवांत मी हे असे हे पापड एकटीनेच बनवले. जर तुम्ही एकट्या असाल तरीसुद्धा तुम्ही खूप कमी वेळामध्ये हे जास्तीत जास्त पापड बनवू शकता. एवढी ही सोपी रेसिपी आहे. तर विशेष म्हणजे हे जे आपण पापडाचं पीठ शिजवून घेतो ना, त्यामुळे हे पापड अजिबात चिरत नाही. तेलात टाकताच फुलतात. त्यामुळं छानपैकी पीठ असं शिजवून घ्यायचं हीच खरी ट्रिक आहे. आणि शिजल्यानंतर आपल्याला तेलही अजिबात लागत नाही आणि तेलात टाकताच पापड छान फुलतो पण आणि चिरत पण नाही आणि बनवताना पण जास्त हाताला अजिबात लटकत नाही, कशालाच लटकत नाही. पटपट भरभर असे हे पापड होतात. त्यामुळं पीठ आहे ना छानपैकी शिजवून घ्यायचं. तर बघा या पद्धतीने भरभर मी सर्व पापड हे बनवून घेतले. फॅनखालीच सुकू दिले. त्यानंतर 4-1 वाजता मी पुन्हा ते पलटवून दिले. तर या पद्धतीने बघा, तर सर्व पापड असे पलटवून द्यायचे म्हणजे दोन्ही बाजूनी छानपैकी ते सुकतात आणि रात्रभरात हे पापड पूर्ण असे सुकून आले होते. तर दुसऱ्या दिवशी मी पुन्हा याला दिवसभराचं कडकडीत असं ऊन दिलं आणि त्यानंतर मी हे डब्यामध्ये स्टोअर करून ठेवले. तर आता मी तुम्हाला एक पापड तळून दाखवते. तर तेल एकदम कडकडीत मी तापून घेतले आणि बघा तेलात टाकताच हा पापड एकदम खुसखुशीत मस्त तयार झाले. खायला पण एवढे सुंदर लागतात हे पापड. तोंडात टाकताच विरघळतात आणि एकदमच म्हणजे लहान मुलं पण खूप आवडीने खातात. तुम्ही या पद्धतीने यावर्षी नक्की ह्या पद्धतीने तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुमचे पापड कसे झालेत. तर फ्रेंड्स तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद अँड बाय बाय.